दारुगड बये दारुगड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा. नमस्कार. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्स मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज धनत्रयोदशी. घराघरात धनत्रयोदशी साजरी होते आहे. आपल्या सगळ्यांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या या धनत्रयोदशीच्या या आजच्या भागामध्ये आपण संकल्प हाईट्स नारळीपाडा ठाणे पश्चिम येथे राहणाऱ्या सौ मनीषा राजन सिलम या वहिनींना भेटणार आहोत. गरम गरम पिझ्झा, त्यावर चीज घातलं किसून, सुनील बसले रुसून आणि मी खाल्ला चाटून पुसून. स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना उडते माझी गडबड. पैठणी जिंकण्यासाठी मीच करणार धडपड. नमस्कार. नमस्कार. आधी उखाणा घ्या. उखाणा. हो, उखाणा घेतेच, पण मी एक 2 वर्षापूर्वी कविता केली होती होम मिनिस्टरवरतीच. तुमच्या दोघांशी गप्पा मारणार. हो. पण हे कुटुंब का संपूर्ण. हो. नमस्कार. सगळे कुटुंब मित्र मैत्री ओळख करून द्या. सगळ्या त्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ही माझी लेक मानसी. नमस्कार. हा मुलगा सोहम. सोहम. नमस्कार. बरं, तो मगासपासून बॅकग्राऊंड म्युझिक देतोय का आमच्या कार्यक्रमात? तसंच समजा. त्याच्याशी काहीतरी सुरू आहे ना, त्यामुळे असा आवाज आजच्या भागात येत राहील. बॅकग्राऊंड म्युझिक सतत सुरू असेल, पण त्या बॅकग्राऊंड म्युझिकच्या पाठीमागचं कारण काय हे सांगणार बाकी कोण कोण. हो, या माझ्या मोठ्या नणंदबाई, त्या निळ्या साडीमधल्या दुसरी नणंदबाई, यांच्या मामी. नमस्कार. आणि या माझ्या सगळ्या मैत्रिणी, बालमैत्रिणी. ही बालमैत्रिणी. कोण बालमैत्रीण? ही तुम्ही. म्हणजे अगदी 74 सालापासून आम्ही मैत्रिणी. चौथी पासून एकत्र होतो आम्ही. आताही तशाच बातचीत गेलाच नाही तसं वाटतं. धन्यवाद. आता कविता. हो. होम मिनिस्टर. संध्याकाळी 6:30ची वेळ. होम मिनिस्टर सुरू झालं. सासूबाई मनोभावे टीव्ही समोर काम करता करता बघत होत्या. काम करता करता माझ्या कानावर पडत असतं आदेश बांदेकरांचं प्रत्येकीशी आपुलकीनं थट्टेनं बोलणं, त्यांच्या घरात जाऊन त्यांच्यातलंच होणं. मला खूप आश्चर्य वाटतं. हा माणूस आहे की कोण? तळागाळातली स्त्री असो की श्रीमंता घरची, सगळ्यांशीच अगत्याने बोलणं. काल एक आजीबाई कृतज्ञतेने डोळ्यात पाणी आणून बोलत होत्या. अशा असंख्य स्त्रिया ज्यांनी कधीही माईक हातात घेतला नाही, कॅमेरा म्हणजे काय त्यांना माहीत नाही, त्या भडभडून बोलत असतात, आपल्या अख्ख्या खानदानाची ओळख करून देत असतात. आणि बाहेरचे प्रेक्षक काय या बायका किती वेड्यासारखं वागतात, हसतात म्हणून खवचटपणेही बघत असतात. पण एखाद्याच्या जीवनात 2 घडी का होईना आनंद फुलवणं, आपली ओळख विसरून गेलेल्या बायकांना स्वतःची भेट घडवून आणणं ही काही छोटी गोष्ट आहे का? अरे वा, थँक्यू. बऱ्याच जणींना खरंच असं वाटत असेल की काय ही हसतात, काय मजा करतात, तर त्यालाही उत्तर दिलेलं आहे वहिनींनी. आज वेगळ्या गप्पा मारणार आहेत. हो. मला सोहम विषयी सांग. हो. सोहम हा 18 वर्षाचा आहे आणि ऑटिस्टिक आहे. तर ऑटिझमबद्दल तुम्हाला किती माहिती आहे मला माहिती नाही. तर ह्याच्यामध्ये कसं असतं, मुलं बाकीच्या ह्याच्यामध्ये सिंड्रोम्समध्ये वगैरे ही मुलं दिसायला नॉर्मल नसतात, म्हणजे फिजिकल काहीतरी हे असतं. तर ह्यांच्यामध्ये ही मुलं असतात ती अगदी दिसायला सर्वसाधारण मुलासारखीच असतात. आणि हे खूप उशिरा कळतं. पण मला खूप उशिरा कळलं म्हणजे डायग्नोसिस, म्हणजे कारण त्या 18 वर्षापूर्वी कुठे काही होतं, म्हणजे ऑटिझम म्हणजे काय हे पण माहीत नव्हतं. त्यामुळे कसं की आज म्हणजे मी काय म्हणतात, आता मला असं वाटतं की अरे मला आधी कळलं असतं तर ह्याच्यावरचे उपचार झाले असते. पण आता ऑटिझम आणि हा रोग नाही आहे, ही एक अवस्था आहे. त्याच्यामुळे लोकांना हे समजत नाही की एक अवस्था आहे, ती बदलू शकत नाही.
आता हा मुलगा आहे असा जरी करत असला तरी तो प्रचंड हुशार आहे. आता आईन्स्टाईन, बिल गेट्स, मोझार्ट हे सगळे ऑटिस्टिक होते. म्हणजे ते एका ठिकाणी ते म्हणजे लोकांना ते चक्रमपट वाटायचे, पण ते अतिशय हुशार. हा अतिशय कॉम्प्युटरमधला मास्टर आहे. अरे वा. सगळे डाउनलोड्स करतो, त्याला 300च्या वरचे पाढे येतात. काय सांगता? आणि हो अतिशय हुशार आहे. कॅलेंडर 2066चं कॅलेंडर त्यांनी बनवलं होतं कसं काय ते? पर्यंतचं येतं त्याला. म्हणजे त्यांना बुद्धिमत्ता प्रचंड असते. पण मग हे तुम्हाला कसं कळतं का तुमच्याशी संवाद कसा आता तरी साधतो? अखंड भिंतभर लिहून ठेवले ना कॅलेंडर. पण मग तुम्ही त्याच्याशी संवाद कसा साधता? आता आता आम्हाला सवय झाली ना, म्हणजे असं त्याला काय हवंय किंवा तो मग त्या वस्तूकडे देईल. म्हणजे मॅगी पाहिजे तर मग त्या वस्तूकडे आम्हाला नेईल असं. आता पण ह्या आता त्याला माहिती आहे की तुम्ही त्याच्याबद्दल बोलताय. हो त्याला माहिती आहे चांगलं. पण ते ह्यांचं स्पेशालिटी असते माहितीये का, की आता आपण त्यांच्याबद्दल बोलतोय ना तर बघणारच नाही. म्हणजे गेलं एवढं तुम्हाला तुझ्याबद्दल म्हणजे आपण त्यांच्याशी समजा बोलतोय ना तर ते असं दुर्लक्ष करतील, कारण किरकिर बघतील, असे इतका बघतील. वेळ हार्मोनियम सुरू होती बॅकग्राऊंड, हा हा ती आता एकदम थांबली आहे त्यांच्या. हुशार आहे तो प्रचंड हुशार आहे. तो हसला. आणि तुमचा कार्यक्रम आता आजी लावतात ना नेहमी आमच्याकडे चालू असतो, त्यामुळे त्याला माहिती आहे तुम्ही कोण आहात. हो सोम सोम सोहम कोण आहेत ते काका? हा होम मिनिस्टर. म्हणजे मला या कार्यक्रमात वेगवेगळ्या आठवणी तर नेहमीच मिळत असतात, पण हा क्षण सुद्धा माझ्यासाठी आता आयुष्यभर लक्षात राहील. अगदी अगदी अगदी. बरं तुमचं बालपण कुठलं? ठाण्यामध्ये गीता सोसायटी चरईमध्ये. सराईमध्ये. आणि तुमचं बालपण? माझं मुंबईत गेलं. मुंबईत कुठे? खेतवाडी 12 गलीमध्ये राहत होतो. नंतर मी आता ठाण्यात शिफ्ट झालो. अच्छा, मग जमलं कसं तुमचं? नाही आम्ही नात्यातलेच आहे. आमचं लग्न नात्यातच झालेलं आहे. म्हणजे ओळखीमध्ये होतो म्हणजे एकमेकांच्या नात्यामध्ये. म्हणजे काकूचे भाऊ होते. काकूचे भाऊ होते. बरं बरं. कुठं कधी लग्न? काय तारीख? 18 मे 1987. 87 ला लग्न झालं. कुठे? 27 वर्ष झाली. डोंबिवलीत झालं. 27 वर्ष डोंबिवलीत. कसा आहे स्वभाव? खूप चांगला आहे आणि थोडा शॉर्ट टेम्पर्ड आहे, पण खूप प्रेमळ आहे आणि सगळ्यांचं करेल आणि सगळ्यांसाठी ती एनर्जी आहे. सोहम आता काय बोलतोय हो? रॉक अँड रोल सोनी आहे गाणं चालू आहे. रॉक अँड रोल सोनी गाणं म्हणतोय. सोहम तो आता 8वीची परीक्षा त्यांनी दिली. हा म्हणजे बाहेरून NIS म्हणून हे असतं त्याच्या थ्रू. आता दिली नाही सॉरी, आता 8वीची देईल तो. 5वीची पास झालेला आहे बाहेरून. कारण कसं ह्यांचा प्रॉब्लेम काय माहितीये का, की स्पीच कमी असते या मुलांना. म्हणजे 2-3 वाक्यामध्ये फक्त तेवढंच लिमिटेशन्स असते बोलायची. त्याच्यामुळे बाहेर फिरायला जायचंय, कपडे पाहिजेत असं फार नसते. तर त्याच्यामुळे मग काही जण बोलतात, पण ते ना असं असंबद्ध बोलतात किंवा रिपिटेटिव्ह बोलतात. म्हणजे तुझं नाव काय विचारलं तर तो परत विचारेल, तुझं नाव काय? माझं नाव सोहम. असं म्हणजे असं पूर्ण असं हे असतं. बऱ्याच जणांमध्ये कसं असतं की ही मुलं सुरुवातीला लहानपणी समजतच नाही यांच्याबद्दल, की आता ह्याचं प्रमाण ना 68ला 1 झालेलं आहे. इतकं प्रमाण वाढलेलं आहे. त्याचं कारण आहे ते काही अजूनपर्यंत कळलेलं नाही. त्याच्यावरती उपाययोजना फक्त तुम्ही थेरपी वगैरे करू शकता. आणि याच्यासाठीच आम्ही फेसबुकवरती तो राजहंस एक नावाचा मी ग्रुप हे केलेला आहे. 1 वर्ष झालं त्याला. तर तो म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही सगळे थेरपिस्ट ऑल ओव्हर राज्यातले सगळे राज्य पण नाही पूर्ण कुठून पण ऑल ओव्हर याच्यातले. मग त्याच्यामध्ये थेरपिस्ट आहेत, पॅरेंट्स माझ्यासारखे. आणि आम्ही त्याच्यावर चर्चा करतो, बोलतो, म्हणजे लोकांना माहिती देत असतो. कारण ज्यांची मुलं छोटी आहेत ना, म्हणजे आता मी ज्या ह्याच्यातनं गेलेलं ना, मला असं वाटतं की लोकांना कळावं लवकरात लवकर. जितक्या लवकरात लवकर कळ तितक्या लवकर त्याच्यावरती ट्रीटमेंट सुरू होईल. ती मुलं मेन स्ट्रीममध्ये पण जाऊ शकतात, नॉर्मल शाळांमध्ये जाऊ शकतात लवकर ट्रीटमेंट झाली तर. आमच्या वेळेस कसं खूप उशीर झाला ना हे सगळं कळायला. काय हो तुम्ही सांगा. मी आता या सगळ्या गोष्टी आता म्हणजे सोहम बद्दल इतकं सगळं आपण ऐकतो आहोत, त्याला ज्या पद्धतीने सांभाळला जातो किंवा त्याची काळजी खूप घ्यावी लागते का? हो तर भरपूर सांभाळावं लागतं, त्याबरोबर राहावं लागतं. आणि कसं म्हणजे यांना कसं स्पीच कमी आहे ना, त्याच्यामुळे समजा बाहेर रस्त्यामध्ये तर कुठे आपण तो कुठे राहतो तो घेऊन जाऊ शकेल, पण त्याला विचारलं पत्ता काय तो कदाचित सांगू नाही शकणार किंवा नाव पण ते सांगू नाही शकणार. त्यामुळे त्या मुलांची काळजी म्हणजे आपल्याला खूप अशा तऱ्हेने खूप घ्यायला लागते. आणि आता आम्ही म्हणजे एक हे होतं की ही जी मुलं आहेत स्पेशल चाइल्ड जी ऑटिस्टिक आहेत किंवा ज्यांना बोलता येत नाही, तर अशांचं ना एक डेटा निर्माण करावा की आणि तो पोलिसांकडे द्यावा. आता कॉम्प्युटराइज फीड वगैरे असतं ना, आणि त्याच्यामुळे यांची माहिती राहील. समजा ह्याच्यामध्ये ना खूप हल्ली मिसिंगचं प्रमाण वाढलं या मुलांचं. का तर ते सांगू नाही शकत आहेत ना, कुठून आलो काय आलो हे सांगू नाही शकत, त्यामुळे त्यांचं हरवण्याचं प्रमाण जास्त आहे. तर असा समजा रेकॉर्ड असेल ना पूर्ण,
पोलीस स्टेशनकडे, की समजा एखादं मूल हलवलं की कोणालाही समजा असं मूल डाऊटफुल वाटतं की दिसायला नॉर्मल आहे पण काहीतरी थोडेसे वेगळे हावभाव करते, तर त्याने सरळ पोलीस स्टेशनमध्ये जावं, तिथे त्याचा रेकॉर्ड असला पाहिजे. पण मग तुम्ही कधी पोलीस कमिशनर किंवा यांना अप्रोच नाही आता आम्ही होतोय मी वा 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 तर नक्की अगदी वा. हो. आणि तुम्हाला छान प्रतिसाद मिळेल. खूप छान गोष्ट आहे हो. की या दिवाळीपासून खरं तर इतकी छान योजना मांडलेली आहे की खरंच अशा पद्धतीच्या अवस्थेत असणारी काही जण पटकन हरवू शकतात किंवा कुठे हरवले तर पटकन त्यांचा संपर्क होऊ शकेल या दृष्टीने हे या दिवाळीतलं एक पाऊल म्हणायला हरकत नाही आपल्याला. नक्की नक्की. पण असे ठाणा मुलुंड परिसरात इतक्या ठाण्यात आहेत का अजून खूप असे किती जण प्रचंड आहेत? प्रमाण आहे, किती जण आहेत प्रचंड तरी? 1 लाख तरी असतील. काय सांगता? हो हो. आणि आता तर म्हणते ना 68ला 1 प्रमाण झालंय, म्हणजे किती प्रमाण वाढले. आता त्याची कारण पूर्वी जेनेटिक्स म्हणत होते, जेनेटिकल कारण वगैरे म्हणत होते, आता तर हे सुरू झालं की पोल्युशन, पेस्टिसाइड या कारणांमुळे पण होत चाललंय. अरे बापरे. आता खेळाला सुरुवात करणार आहोत. वेळ आहे 2 मिनिटाची. 910 ग्रॅम आणि त्यासाठी आधी मदतीला तुम्हाला मी आलोय धावून. हे घ्या पहिलं एक्सो डिशवॉश बार तुमच्या मदतीसाठी, ते हे ठेवायचं. हा आता चला खेळाला सुरुवात. 15 सेकंद झाली तोपर्यंत 20 30 सेकंद झाली 40 45 1 मिनिट पूर्ण झालं. सेम वस्तू आहेत नाही का? 910 ग्रॅम. पंचेचाळीस सेकंद राहिलेली आहेत. काय करू? 10 करायचं. 3 ग्रॅम काढायचे. 3 ग्रॅम कशी? 15 सेकंद राहिलेली आहेत. दहा 9 8 7 6 5 4 3 2 1 वेळ नमस्कार. त्यांनी कुठला स्वभावात एक बदल करावा असं तुम्हाला वाटतं? तसे ते चांगले आहेत, त्याच्यामध्ये फक्त जरा थोडं उत्साही व्हावं. ऑब्जेक्शन आहे. ऑब्जेक्शन तसे ते चांगले आहेत म्हणजे जरा उत्साही व्हावं अशी माझी इच्छा आहे. जरा जास्त उत्साही कसे होतील हो? काय होतं? ते म्हणजे जरा आळशी आहे थोडे. ती जास्त दे. मी जास्त. आणि यांनी स्वभावात काय बदल करावा? त्यांनी थोडं पेशन्स दाखवा. त्यांनी निवांत व्हावं. काय सांगाल या दोघांबद्दल? तिचा अतिशय अगदी छान स्वभाव आहे आणि एवढी जिद्दी आहे की कुठली गोष्ट करायची म्हटलं ना ती अगदी शेवटपर्यंत करते. म्हणजे आता एकदा तिने रेकी केलंय, त्याच्यामध्ये पण मास्टरी केली आहे, ज्योतिषशास्त्रामध्ये पण मास्टरी केली आहे. ज्योतिष हो. म्हणजे आणि इव्हन आता ती काय काय करत असते, काय जेव्हा बघा तेव्हा काहीतरी चालूच असतं तिचं. नाही ज्योतिष सांगता मी विशारद आहे, ज्योतिष म्हणजे विशारद. कसं कशावरून सांगता? मी ऑटिझम वरती ज्योतिष विशारद केलंय. सोहमसाठी तिने सगळं केलंय अगदी. म्हणजे सोहमच्यासाठी एवढं तिने केलंय. खरंच मला अगदी अतिशय कौतुक आहे आणि खूपच प्राऊड आहे तिच्या. फ्लावर रेमेडी पण केलंय तिने. फ्लावर रेमेडी एक पुष्पौषधी. पुष्पौषध. हो. त्याच्यावर काय असतं? पुष्पौषधी पण मला एकाने सांगितलं होतं की ह्याला फरक पडेल. म्हणजे होमिओपॅथीचाच एक भाग आहे थोडासा, बाक रेमेडी म्हणतात त्याला. तर ते पण शिकले. मग त्याच्यानंतर त्याचा म्हणजे त्याला थोडाफार कमी झाला उपयोग, कारण ती एक अवस्थाच आहे त्याच्यामुळे हे नाही. पण त्याच्यानंतर मला खूप उपयोग झाला. म्हणजे मी बऱ्याच जणांना उपचार केले, क्लासेस घेतले त्याच्यावरती, अजूनही घेते क्लासेस वगैरे असे. अजून काही तुझं काय म्हणणं आहे? ॲक्च्युली माझा भाऊच अखंड घराचा असा केंद्रबिंदू आहे. मग आम्ही सगळे त्याच्याच निगडीत सगळं करायचा प्रयत्न करतो.
त्याला त्याचा आनंद हाच आमचा आनंद आहे. किती छान, किती छान. अतिशय समजूतदार लेख आहे. हा? खूप समजूतदार लेख आहे. हो की नाही? सोम गाणं म्हणतो. कुठलं गाणं म्हणतो कोणा? तुला काही बोलायचं सोन? गाणं म्हणतो का तुला? तुला काय बोलायचं आहे? हा जायचंय म्हणा. बोलायचं नाही, जायचं नाही विचारलं. नको अरे बस बाबा, बस बस तू बस. राहू आई दे, गाणं बस. गाते. अय्यो. तुम्ही गाणं ऐकवा तर तो बसेल. बस ला, गुड बॉय. बोला. कधी असते ग सरा जीवा भावाची ग सखी गुंफुनी हात हाती करते ग गुज गोष्टी. कधी असते ग सरा इवलिशी तानी बाई झेप घेई धरतीशी म्हणे आले आले आई. वा वा वा. बरं आता तुम्ही अभिनय करायचा आहे आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं आहे. चित्रपटाचं नाव लपंडाव. अभिनंदन. झी मराठीकडून हे मोत्याचे झुमके तुम्हाला मिळाले. अभिनंदन. आणि आता गाणं गाणं म्हणा 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 सगळ्यांनी. त्याचं शेवटचं कडवं खूपच सुंदर आहे. सुंदर आहे. कुठलं आहे सांगा? हे दिनी परंतु पिल्लास त्यागळाले एके दिनी परंतु पिल्लास त्यागळाले भयवेड पार त्याचे वाऱ्यास वेवळाले पाण्यात पाहताना पाण्यात पाहताना जोडून या क्षणिक त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक. वा 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 वा. किती छान. झी मराठीकडून हे मोत्याचे तोडे. अभिनंदन. म्हण 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 म्हण. तुम्ही करायचं आहे आता. तुम्ही नाही. हा तिसरा अभिनय तुमच्यासाठी आहे. तुम्ही नाही मग तुमच्याकडे संधी. हा कावळ्यापर्यंत आले. तुम्ही तुम्ही द्या आता. तुम्ही पुढे मदतीला जा. अभिनंदन. झी मराठीकडून ही चिंच पेटी. अभिनंदन. तीनही बक्षिसं मिळाली. आणि आता कुणाचं नाव जाहीर होत आहे बघूया. थांबा. सोहमलाच काढायचं. सोहमला. सोहम कुठे गेला? हा बसलाय. सोहम एक चिठ्ठी काढ यातली. एक चिठ्ठी काढ. अरे आता ऐकतोय माझं सगळं. थँक्यू. सेकंड कर ना. क्या बात आहे. हाय ग केवढ्याने हात हलवला. सोहमने काढलेली चिठ्ठी. मनीषा पवार. माझी मैत्रीण आहे कॉलेजमधल्या बेस्ट फ्रेंड माझी. या इथे. नमस्कार. तुम्ही कुठे राहता? मी कळव्याला राहते. कळव्याला. हो. कळव्याला कुठे? गुणसागर नगर रेल्वे कॉलनीच्या जवळ. कोण कोण असतं घरी? मी मिस्टर मुलं आणि सून. मुलगा मोठा मुलगा आणि सून आणि धाकटा मुलगा. मिस्टर काय करतात? मिस्टर माझगाव डॉकमध्ये आहेत. बरं हां. बरं आता तुम्हाला पैठणीच्या खेळासाठी शुभेच्छा आहेत. हो थँक्यू. हा बघायचं आहे आता पैठणी कळव्यात जाते की ठाण्यात जाते? आम्हाला कुठे कुठे घेऊन चाललं. चालेल. अरे वा वा. बरं बरं. समोर कागदी कप ठेवलेले आहेत आणि छोटे छोटे चेंडू. इथून असं टाकायचा आणि जाऊन तो त्या कपमध्ये थांबला पाहिजे. दोघींना 10-10 संधी. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला काय सुरुवात तुमच्यापासून. टाका. 1 2
थांबा, आता 5 त्या टाकणार. बघूया. 1 2 थांबा. 3 अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी, ही त्यांना द्यायची. हा उपविजेत्या ठरल्या सीलम वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. मनीषा पवार वहिनींना 100 डिशवॉश बार यांच्याकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या पवार वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. आणि आपल्या सगळ्यांना धनत्रयोदशीच्या शुभेच्छा देत आजचा भाग इथंच संपवतो. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन. 100 डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्सच्या पुढच्या भागात. नमस्कार.